नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. ते आज दुपारी मुंबईतून शक्यता विमान किंवा हेलिकॉप्टरनं सोलापूर विमानतळावर येणार असून सोलापूर येथील कार्यकर्त्यांच्या चर्चा आणि त्यांची बैठक घेतल्यानंतर ते सोलापूर बसस्थानकावरून धाराशिव येथे एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करणार आहे. परिवहन मंत्र्यांचा हा बस प्रवास लोकांना पण भावेल, पण तो त्यांनी जर मुंबईतून धाराशिवपर्यंत केला असता तर ते जास्त लोकांना अप्रिशिएट झालं असतं असंही लोकांचं आज. त्यानंतर ते मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाच्या मिरवणुकीला उद्या उपस्थित राहतील आणि तेथून मग ते कळंब येथील शिवाजी तालीम संघाच्या शिवजयंती उत्सव कार्यक्रमाला कळंबमध्ये दाखल होतील. कळंब येथे 8:30-9 पर्यंत रात्री त्या मिरवणूक थांबून ते कळंब आगाराला भेट देतील, तेथील कामकाजाची पाहणी करतील आणि तेथून ते थेट सोलापूर येथे एका हॉटेलवर मुक्कामाला जाणार आहे. 20 तारखेला सकाळी ते तुळजाभवानी मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतील. दर्शनानंतर ते तिथं जे मंदिराच्या गाभाऱ्यात तडे जात आहे असं पुरातत्व विभागाचं आणि अभ्यासकाचं मत आहे, त्याची पाहणी करतील आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही करतील. त्यानंतर ते धाराशिव शहरात येतील आणि विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावून परत ते सोलापूरकडे रवाना होणार आहे. गेली 8-10 दिवस बिबट्याचा किंवा साडू वाघाचा बिबट्या किंवा साडू वाघानं कुठं काही पाळीव प्राण्यावर किंवा कुठं दिसला अशी चर्चा नव्हती. मात्र रविवारी रात्री उक्कडगाव येथील वाघमारे या शेतकऱ्याच्या पांगरी शिवारातील गोठ्यातील एक वासरू गायब होतं. हे वासरू गेलं कुठं याचा शोध सोमवारी सकाळी ज्यावेळेस वाघमारे आणि त्यांच्या सहकार्याने घेतला त्यावेळेस या वासराचा हिंस्त्र श्वापदानं फडशा पाडलेला होता. मग वन विभागाला कळवण्यात आलं. वन विभागाने तिथे पंचनामा केला, पाहणी केली आणि वन विभागाचं मत हा हल्ला बिबट्याचा होता असं म्हणलं असल्याचं सांगितलं जातं. मग आणखी आपले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातील काही तालुक्यात बिबटे आहेत, हे अजून पण इकडंच आहेत असं दिसतंय. तसंच 2 महिन्यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेला साडू वाघ पण इथेच आहे. तो त्याला इथलं वातावरण अगदी मनापासून भावलेलं दिसतंय, त्यामुळं तो कुठे दुसरीकडं जात नाहीये. तो रामलिंग अभयारण्याच्या वर डोंगरावरील भाग आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भागातच सतत जागा बदलत इथं वास्तव त्याचं चालू आहे. त्यामुळंच पुणे येथून 20 जणांची आलेली रेस्क्यू टीम आणि धाराशिव, सोलापूर, लातूर जिल्ह्यातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हाती तो अद्याप लागलेला नाही. डार्क गन दिसल्यामुळं तो परवा म्हणजे काही दिवसापूर्वी रामलिंगच्या मंदिरापासून अंधाराचा फायदा घेत सटकला होता. त्यामुळं आता डार्क गन ऐवजी दुसरा कोणता पर्याय साडूला पकडण्यासाठी वापरता येईल याचं वन विभाग पडताळणी करत आहे. कारण साडू काल सोमवारी पानवठेच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेऱ्यात त्याची छबी ट्रॅप कॅमेऱ्यानं टिपलेली आहे असं वन विभागानं सांगितलं आहे. याचा अर्थ साडू वाघ आजही आपल्याच परिसरात आहे आणि इथे दर 8-10 दिवसाला मोठ्या पाळीव प्राण्याची तो शिकार करतो
आणि त्याच्यावर त्याचं मस्त गुजराण चालू आहे असंच दिसतंय. त्यामुळं आता हा साडू पकडण्यासाठी वेगळा उपाय काय वन विभाग करत आहे आणि तो लवकरात लवकर कधी पकडला जातोय याकडंच बार्शी तालुक्यातील अनेक गावात आणि धाराशिव जिल्ह्यातील पण अनेक गावात याबाबत उत्सुकता लागलेली आहे. साडू खरंच सापडतो का आणखी या रेस्क्यू टीमचं हे आपलं दररोजचं पायपीट तशीच चालू राहते का, त्यांचं हे त्याला पकडण्याचा एक देखावाच ठरतो की काय, अशीही चर्चा लोक करत असतात. साडू वाघ तसं त्यानं अद्याप कोणत्याही मनुष्य वर हल्ला केलेला नाही. त्यानं हल्ले केले ते पाळीव प्राण्यावरच. पूर्वी तो गायीवर हल्ले करून त्यांचं मांस खात होता. नंतर कालांतरानं गेल्या 2-3 आठवड्यापासून त्यानं त्याच्या शिकारीचा पॅटर्न बदलला आहे आणि तो आता बैलांवर हल्ला करतो आणि बैलांचं मांसावर तो जगत आहे. आता यानंतरचं त्याचा शिकारीचा काय पॅटर्न असेल नेमका, तो आता काल तो रामलिंग अभयारण्याच्या पानवट्याच्या आसपास होता. मग आज तो कुठं जाईल, परवा कुठं असेल, यावर आता चर्चा चर्वणं चालू राहतील. मात्र नक्की हे की आपल्या परिसरात साडू वाघ पण आहे आणि बिबट्यांची संख्या तर 8 ते 10च्या आसपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अजूनही वन विभागानं नेमके धाराशिव जिल्ह्यातील परंडा, वाशी, भूम, कळंब, धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यांच्या परिसरात किती बिबटे फिरतात याची संख्या काही स्पष्ट केलेली नाही. शक्यता त्यांना त्याची गणना करता येत नसेल किंवा एकच बिबट्या एवढं फिरत असेल हे म्हणणं चुकीचंच आहे. कारण बिबट्या दररोज एवढा प्रवास करत नसतो. वाघ 60 ते 70 किलोमीटरच्या परिघात फिरतो, पण बिबटे तेवढं फिरत नाही. त्यामुळं वन विभागानं बिबटे किती संख्येनं आपल्या या परिसरात आहेत याची माहिती घ्यावी आणि ती जनतेला पण द्यावी, एवढंच लोकांचं म्हणणं आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.